आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. माझं नाव संतोष रंगनाथराव दाभाडे. कोण उभा आहे निवडणुकीमध्ये? माझी पत्नी सविता संतोष दाभाडे. कोणत्या पक्षाकडून उभा आहात? निशाणी काय आहे? आमची काँग्रेस पक्ष आहे आणि आमची निवडणूक निशाणी आहे पंजा. आपण निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला? काय करणार? तुम्हाला खरं सांगायचं साहेब, आजपर्यंत जे मी कोणतीही गोष्ट करीत आलो, जे मला वाटलं ते कोणतंही क्षेत्र असो, मी ते शेवटच्या टोकापर्यंत नेऊन घालायचं काम केलेलं आहे आजपर्यंत. आणि माझा काही राजकीय वारसा नाही, न माझा कोणी गॉडफादर नाही, न माझ्या मागे कोणी राजकीय पहिल्या पिढीत बी माझी काही राजकीय वारसा नाही. आणि माझ्या पाठीमाग आज बी कोणी असा राजकारणातलं कोणी गॉडफादर नाही. माझी ही सगळी लढाई माझ्या पक्षासोबत एकनिष्ठ राहून मी स्वतंत्र लढत आहे. माझ्याकडे कार्यकर्ते सुद्धा, माझे कार्यकर्ते म्हणजे माझे पाहुणे मित्र, मित्रमंडळी, पाहुणे रावणी, या अशा लोकांना घेऊन सनी मी आजपर्यंत 9 नोव्हेंबरला मी बाहेर पडलेला आहे. त्या आजपर्यंत लढा देत आलो. आणि माझा उभं राहण्याचा, जिल्हा परिषदला जे उभं राहण्याचा एकनिष्ठ मी ठरवलं, समजा की उभं राहायचंय, तर विकासातून काहीतरी वेगळं करून दाखवण्यासाठी उभं राहिलो. तुम्हाला काय वाटतं की निवडणूक म्हणजे राजकारणात आल्याच्या नंतरच विकास करता येईल असं? विकास काम करायचे असेल तर पहिला मुद्दा मनाची तयारी पाहिजे. मग ते राजकारणातून असो की आपण आपल्या स्वतंत्र समाजकारणातून असो, पण आपली इच्छा पाहिजे. पहिले मुद्दा काय, आपल्या मनातून पाहिजे. आणि राजकारणामध्ये तसं घडत नाही. राजकारण म्हणजे आता काय झालं, धंदा झालाय, पैसे कमवण्याचं साधन झाले. पण आमच्या डोक्यामध्ये जिल्हा परिषदला एकडे एवढे पैसे खर्च करून व्यवसायाच्या मार्फत काहीतरी वेगळं 2 पैसे कमवायचे आणि जिल्हा परिषद मध्ये जाऊन सरी खुर्चीवर बसायचं, किंवा आमच्या माग खूप धनदांडगा आमचा जो बजेट आहे त्याला काहीतरी संरक्षण म्हणून राजकारणात यायचं, असं काही नाही. मी सर्वसामान्यातला माणूस आहे आणि मी शेतीची इतका निगडीत आहे. आणि माझा व्यवसाय भुसार मालाचं माझं मोंड्यात दुकान आहे. मी रोज शेतकऱ्यासंग 100 शेतकऱ्याला रोज माझ्या संग संवाद होतो. तर मी रोज पाहत राहतो भारतात काय चाललंय हे मला कळतंय, पण मी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. पण माझ्या सर्कल पुरतं तरी नक्कीच पोहोचू शकतो. कोणते महत्वाचे प्रश्न तुम्ही हातात घेतले त्या सर्कलमध्ये? मी आजपर्यंत लोक राजकारणामध्ये जे आलेत याच्या मागे बी राजकारण झालं. 10-5 कार्यकर्त्याला घेणे, विश्वासात घेणे आणि आपलं इलेक्शनचं काय जी प्रक्रिया असती ती पार पाडणं आणि प्रचार करणं. पण माझी उलटी दिशा सुरू झाली. मी आधी सुरुवातीला माझं तिकीटच फायनल नव्हतं. मला एका पक्षानं तिकीट द्यायला होकार दिल्याच्या नंतर दुसरा पक्ष म्हणला त्यांच्यापेक्षा आमचा पक्ष तुम्हाला सरस राहील, म्हणून आम्ही राष्ट्रवादीकडे वळलो. इटेकर साहेबांना आम्हाला कमीत कमी 25 दिवस मागे पुढे त्यांच्या फिरवलं आणि नंतर म्हणले की नाही बाबा, आमच्या पक्षानं दुसऱ्या व्यक्तीला तिकीट द्यायचं ठरवलं, तुम्हाला काय तिकीट भेटत नाही. मग आम्ही काँग्रेस पक्ष हा निवडला आणि आमची तिथून पक्षानं फक्त आम्हाला सांगितलं जर युती झाली तर तुम्हाला आमचं तिकीट नाही. तर मी ठाम सांगितलं पक्षाला, मला तिकीट नाही भेटलं तरी मी अपक्ष लढविणार. कोणतंच काही नसताना सुद्धा मी विकासाचे काम पहिले सुरुवातीला केले. पहिले गावात भेट दिली, बाबा मी तुमच्या पैशी नवीन आहे, राजकीय वारसा नाही. माझी ओळख जे बी 5 उमेदवार आहेत त्यांच्यापेक्षा आमच्या 16 गावामध्ये सर्रास मला प्रत्येक गावामध्ये 200, 300, 400, 500 लोकांपर्यंत मला ओळखतात. आणि त्या प्रत्येक गावामध्ये मिनिमम 200 लोकांची तरी मला नावं माहित आहेत. तर या अनुषंगाने मी पहिल्यांदा सुरुवातीला काय घेऊन जायचं, तर मी त्यांना गेल्यावर मी म्हणलो बा, विकासाची गंगा सुरू करायची मला माझ्या खिशातून पैशानं, माझ्या स्वतःच्या. तर तुमच्याकडे काही छोटं मोठं काम असेल आणि ते गरजू असेल आणि त्याचा तुम्हाला त्रास होत असेल तर ते मी निश्चितच 24 घंट्यात काम पार पाडायचे प्रयत्न करील.
असं म्हणल्याच्या नंतर मी एका गावात गेले होते, म्हणले आम्हाला स्मशानभूमीला जायला रस्ता आहे, पण ज्यावेळेस आम्ही घेऊन जातो तर स्मशानभूमीमध्ये अंतविधी, त्यावेळेस आम्हाला एकदा तिकडे जावं लागतंय, एकदा इकडे जावं लागतंय, नाल्याचा सामना करावा लागतोय, बेंदाळाचा सामना करावा लागतोय, एवढं काम करून देता का? मी म्हणलं लगेच, तिथं माझे मित्रमंडळ होतं वाळूच्या धंद्यातले काय म्हणा मुरुमाच्या, त्यांना मी लगेच म्हणून आदेश दिला की बाबा हे असं काम हे काय, तर मुरुम आणि मशीन लावा, नगदी पैसे येतात, आपले उधारीचं काय नाही, आणि आपलं म्हणजे दिंगे दिलांगे करेंगे खाएंगे असं काही नाही, आश्वासन काहीच नाही, राम मंदिर वही बनाएंगे. माझ्या वडिलाचं पहिलं मतदान होतं तेव्हापासून म्हणले, अजून बी झालं नाही, पण आम्ही जे काही छोटी मोठी मदत दिली तर ती मी 48 घंटेच्या आत पूर्ण केली. असे माझे जवळपास 11 गावामध्ये प्रवास झाला. कोणी मुरुम सांगितला, कोणी स्वयंपाकघराचं पत्र सांगितले, कोणी स्वयंपाकघर सांगितलं, बुडातून स्वयंपाकघर बनवून दिलं, कोणी मला मंदिराला कलर द्या म्हणले, कलर दिला, कोणी म्हणले चांगली सुरुवात करायची तर चांगला महाराज आणा आणि एक मोठा कार्यक्रम ठेवा आपल्या इथं. तर आपल्या परभणी तालुक्यामध्ये सर्कलमध्ये आमच्या आजपर्यंत पहिली वेळ असा कार्यक्रम झाला की त्या कार्यक्रमाला जवळपास 7 ते 8 हजार लोकांची उपस्थिती होती आणि 8,000 लोकांची व्यवस्था आम्ही एकदम व्यवस्थितरित्या लगेच जसं आपला पाहुणा जावया आला या पद्धतीने केली. तिथं वारकरी संप्रदायात मी महाराज बी आणले होते, माऊली महाराज पठाडे महाराष्ट्रातले प्रसिद्ध गायक आणले होते, मर्दंगाचार्य महाराष्ट्रातले प्रसिद्ध असे आणले होते. सगळ्या काही गोष्टी त्या केल्या आणि तिथं जे वारकरी येतात भजन कीर्तनाला त्यांना सुद्धा मला जे काही घडतंय अशी दक्षिणा देऊन, शाल श्रीफळ देऊन मी त्यांना सत्कार करून 2 घास खाऊन त्यांना वाटं लावलेले, अशी माझी सुरुवात झालेली. आणि 11 गावामध्ये जेवढं काम करीत असताना मला खूप काही अडचणी आल्या. काही गावामध्ये म्हणले आम्हाला समाज मंदिर बांधून देता का? मी म्हणलं माझा काही राजकीय वारसा नाही की मी एवढं 10 लाखाचं काम करून द्यायला, आणि मी कुठलं काही रोडचं काम केलेलं नाही, ना मी गुत्तेदार नाही, न माझ्या माग कुठलाही आतापर्यंत वारसा राजकारणाचा नाही. मला काही झापतंय असं काम सांगा की ते मी का, आणि जेवढे शब्द दिले मी ते 20 दिवसात आज माझं एकही पेंटिंग काम नाही, सगळं तुम्ही क्लिअर केलं. सर्व समाजात सर्व जाती धर्मातील नागरिकांना तुम्ही कसं एकत्रित आणलंय, कसं जमलं तुम्हाला? बा सगळ्यात महत्वाचा घटक तुम्ही म्हणाले ते सर्व समाजाला कसं आणलं. माझं मूळ पहिलं गाव आहे आडगाव बाजार, पण माझ्या वडिलापासून आम्ही रहिवासी 72ला झालेले सावंगीला, त्या गावात माझं वडिलाची सासरवाडी, माझं मामाचं गाव, परत मी सासरवाडी माझी मामाचीच मुलगी केली असल्यामुळे ते माझं गाव झालं. मी पहिले सुरुवात आमच्या गावातल्या लोकांना विश्वासात घेतलं, मग सगळ्या धर्माच्या लोकांना किंवा आपल्याला अशी अशी निवडणूक लढवायची आणि तुम्ही माझ्या सोबत आहात का, तुम्ही एक निष्ठेनं असताल तर मला सांगा, आणि काय असता तुमच्या मनात कटुता तर ते मला आताच उभं राहून सांगा. तर अशी काय कटुता नाहीच की काय आम्ही तशा भावनेतून आतापर्यंत कोणासंग तुझ्या भावानं वागलोच नाहीत, आणि राजकीय वारसा नाही. राजकीय वारसा असला की काहीतरी कटुता येतात. सर्कलमध्ये बऱ्याच दवाखान्याच्या अडचणी प्रश्न आहे, महिला सक्षमीकरणाचा विषय सर्कलमध्ये खूप पाहिले की काही गावाला कनेक्टिव्हिटी बरोबर नाही, रस्त्यांचा फार मोठा प्रश्न अडचणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी खेचून आणतात, कशा पद्धतीने त्या संदर्भात सांगायचं म्हणजे आमच्या इथं गव्हर्नमेंटनं सर्कलला पूर्ण 1 टाइम जर 500 पीस बांधलंय, पण खाली बांधलंय तेव्हापासून त्याला ताल आहे तर अजून काही बी तालाच. म्हणजे कोणती जी गोष्ट कळली ना ती नुसतं बिल्डिंग बांधल्यानं नाही होत, हा तर ती अंमलात यायला पाहिजे, त्याचा उपभोग जनतेला सर्वसामान्याला भेटायला पाहिजे. तसं होताना दिसत नाही. आणि आपल्याला कोणावर टीका करायची नाही, आपण एवढे मोठे नाही तर कोणावर टीका करणे एवढे. पण माझा एकच अजेंडा आहे की बाबा विकास कामातून काहीतरी पुढे जायचे, सेवा झाली पाहिजे. हा मला संधी दिली जनतेनं तर मी निश्चितच नाही का पुढच्या 5 वर्षामध्ये जे काय मला दिसायले आणि मी ज्या फिरायलो माझ्या या प्रचार दौऱ्यामध्ये काय अडचणी आल्यात ती कुठलीही उणी मी शिल्लक ठेवणार नाही. शेवटच्या टोकापर्यंत सत्तेमध्ये असलेल्या पक्षाचं तुम्हाला आव्हान नाही. ठाकरे सरकारमध्ये सत्तेमध्ये असलेले भाऊ उभी आहे, राष्ट्रवादी उभी आहे, सेना उभी आहे,
तुमचं कोण वाटतं तुम्हाला, कोण तुमचा कॉम्पिटिटर असतात प्रतिस्पर्धी? नाही, माझा राजकीय वारसा नसल्यामुळं माझ्याकडे काय ते गणित नाही, माझ्याकडे कार्यकर्ते बी तेवढे नाहीत, पण ज्याची त्याला पाठ दिसत नसती. पण लोक म्हणालेत, पाहुणेरावणे म्हणालेत, मित्रमंडळ म्हणाले, किंवा दुसऱ्या पक्षाचे काही कार्यकर्ते, म्हणजे ते पाहुणेरावणे माझे मित्रमंडळ आहेत, ते म्हणले तुमची खूप जमेची बाजू आहे. कोणी म्हणाले वा तुमची आनंदराव संघ टक्कर आहे, तर कोणी म्हणतंय की बाबा तुमची दिनेशराव संघ टक्कर आहे. पण कोणासंग काय टक्कर आहे हे मला माहित नाही आणि मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. मला फक्त एवढंच घेणं देणं आहे की जनतेला माझं आव्हान आहे, एक सर्वसामान्य माणूस निवडून यावेळेस जर नाही दिला तर भविष्यात इथून पुढे सर्वसामान्य माणूस निवडणूक सुद्धा लढवणार नाही. शेतकऱ्यांना तुमचं काम जास्त शेतकऱ्यांसाठी आहे. तुम्ही म्हणाला तुमचं अर्थ दुकान आहे आणि प्रत्येक दिवशी तुम्ही 100 शेतकऱ्यांना मी भेटतो. शेतकरी आणि मतदार मायबाप जनतेला काय आवाहन करणार? मायबाप जनतेला पहा, तुम्हाला सांगायचं म्हणजे सोयाबीनचा भाव झाला, कापसाचा भाव झाला, हे जे प्रत्येक शेतकरी एवढं कबाड कष्ट करून सनी सगळं शेवटच्या टोकापर्यंत मार्केटपर्यंत येईपर्यंत सगळी निराशा आहे. आणि हे खूप मोठ्या शक्तीचं काम आहे आणि तिथपर्यंत जिल्हा परिषद तरी माझ्या हिशोबाने काही पोहोचू शकणार नाही. कागदपत्री पोहोचल, पण आता तुम्हाला माहिती आहे सरकारचं काम कसं चालू आहे, कोण्या पद्धतीचं चालू आहे. खूप बलांडे लोकांना दाबादाबीचा कार्यक्रम चालू आहे. आपण तर सर्वसामान्य माणूस आहे, आम्हाला काय गोष्टी झाल्या, आम्हाला पहिला अनुभव आला, आम्हाला फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा माहित नव्हतं. ते सुद्धा आम्ही ते वकिलामार्फत सगळं काही काही लोकांना आम्हाला मार्गदर्शन चांगल्यापैकी दिलं. फॉर्म चुकवून तर 2 फॉर्म भर, एक अपक्षाचा भर, त्याच्यात बी बरेचशा लोकांना आम्हाला तिथंच कसं कटल हे असे प्रयत्न केले. आमचा उमेदवार पळवला एक पंचायत समितीचा, आम्हाला आमचे योग चांगले, पुन्हा दुसरा उमेदवार भेटला. पुन्हा आवर्जून सांगायचंय की आमच्या बोबडे टाकळी गणामध्ये एसी समाजाला पंचायत समिती सुटली आणि आम्ही ते न्याय दिला, पंचायत समितीचा उमेदवार दिला. ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे, आम्ही त्या समाजाला न्याय दिला. आणि ते पण नवीनच उमेदवार आहे आणि आम्ही पण नवीनच उमेदवार आहे, पण आम्ही आमचा वसा घेऊन कामातून लोकांच्या दारात चाललो. आणि अजून मी पुन्हा म्हणालो होतो काही काम असेल तर सांगा. लोकांच्या भूमिका काही यायला आता कोणी म्हणाले, आमच्या समोर तर सगळे म्हणाले की तुम्ही 1 नंबरला आहेत, पण आता ती ज्याची त्याला पाड दिसत नसती. आता जे काय दिसल ते 7 तारखेला 9 तारखेला निकालातून दिसल. पण लोकांच्या जनतेला आवाहन करायचं, तुमची निशाणी सांगा. मी जनतेला आवाहन करू इच्छितो, माझ्या उमेदवाराचं नाव आहे सविता संतोषराव दाभाडे. माझी निवडणूक निशाणी आहे पंजा. येत्या 7 तारखेला पंजा या फुलीवर बटनावर फुलीचा ठसा मारून या उमेदवाराला भरघोस मताने विजय करसान एवढी मी कळकळीची विनंती करतो. किती नंबरला आहे? पंजाचं बटन 3 नंबरला आहे. 3 नंबरला आमच्या निशाणीचं बटन आहे. आणि सगळ्या जनतेला आवाहन करतो की एकदम सर्वसामान्यामधला माणूस आहे मी. माझी पुन्हा कळकळीची विनंती आहे आणि मीडियाद्वारे नाही, मी डायरेक्ट सुद्धा नवीन असून बघता मी 1000, 500, 300 लोक आणि अत्यंत लोकांचे आभारी आहेत. खूप मोठ्या सभा झाल्या, माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला लोकांनी कमीत कमी निराशा तरी दिली नाही. दुसरा कोणी गेला उमेदवार तर 50 माणसं, 30 माणसं, 40 माणसं, पण माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस गेल्यावर मिनिमम माझ्या सभेला 200, 300, 400, एका गावात टार्गेट मोडलं 1000 लोक होते त्या सभेला माझ्या. आणि मी जे बोलताय ते मी 45 मिनिटं येडवाकडं त्याची परमिशन घेऊन बोललो की मी नवीन आहे, माझं चुकलं काही तर माफ करा.